नमस्कार, मी डॉक्टर करिश्मा डफळे, फर्टिलिटी तज्ञ, पुणे। आज मी तुम्हाला तुमचं जर IVF फेल झालं तर पुढे काय सल्ला डॉक्टर देतात किंवा काय टेस्ट केल्या जायला पाहिजेत, ज्याच्यामुळे आपली पुढची जर्नी स्मूथ होऊ शकते, याच्याबद्दल सांगणार आहे। जर एखाद्या कपलचं एक IVF सायकल फेल झालं असेल तर मग आपण त्या पेशंटची हिस्ट्री पूर्ण डिटेलमध्ये तपासतो की जेव्हा फर्स्ट IVF अटेम्प्ट झालं तेव्हा त्या कपलचं वय काय होतं, त्या पेशंट किती वर्षापासून प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत होते, IVF जे झालं ते कुठल्या सेंटरमध्ये झालं, प्लस फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर झाला का फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर झाला, जे गर्भ बनले आणि जे ट्रान्सफर करण्यात आले ते कोणत्या ग्रेडचे गर्भ होते, पेशंटनी ज्या वयात IVF केले त्याचा देखील खूप महत्त्वाचा रोल असतो। प्लस आपण पेशंटचे हार्मोन टेस्ट काय झालेले आहेत हे देखील तपासतो। याच्यामध्ये सर्वात मोठा हार्मोन असतो, महत्त्वाचा रोल असतो हार्मोनचा, तो आहे AMH हार्मोन। तर AMH हार्मोन हा खूप कमी असेल किंवा खूप जास्ती असेल तर एम्ब्रियोज बनण्यात किंवा चांगले क्वालिटी एम्ब्रियोज बनण्यात प्रॉब्लेम येतो। तर IVF सक्सेसमध्ये एम्ब्रियोचा ग्रेडिंगचा खूप महत्त्वाचा रोल असतो। तुमच्या एम्ब्रियोची ग्रेडिंग जितकी उत्तम, जशी काय AA, 4AA, 5AA, 4AB अशी ग्रेडिंग केली जाते, तर एम्ब्रियोचा ग्रेड उत्तम असेल प्लस युट्रसची लाइनिंग देखील चांगली असेल आणि तरी सुद्धा जर एम्ब्रियो ट्रान्सफर फेल झाला असेल किंवा IVFचा तुमचा अटेम्प्ट फेल झाला असेल, मग आपण कपल्सना ॲडव्हान्स टेस्टिंग सजेस्ट करतो, जसे की जेनेटिक टेस्टिंग, इम्युनॉलॉजिकल टेस्टिंग आणि हिस्ट्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये जिथे आपण गर्भ सोडतो ती जागा व्यवस्थित आहे का हे तपासण्यात येतं। तर ह्या 3-4 टेस्टमध्ये आपल्याला पुढच्या IVF सायकलमध्ये काय चेंजेस केले जाऊ शकतात ह्याचा देखील आपण तपास करतो। तर अशा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा व्हिजिट करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। धन्यवाद।